आज आपण 196 शिरूर आंबेगाव विधान मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया पार पडत असताना लोकशाहीचा या ठिकाणी उत्सव साजरा होत असताना आपण थेट मतदाराच्या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. प्रथमतः मला सांगा, आज मतदान प्रक्रिया पार पडत असताना या ठिकाणी आपण या होणाऱ्या मतदानाकडे कशा प्रकारे पाहता? खऱ्या अर्थानं मतदान प्रक्रिया पार पडत असताना आपल्या राज्यघटनेनुसार लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाची जी प्रक्रिया आहे ही राबवण्यात आल्यानंतर आज 196 मतदारसंघ शिरूर आंबेगाव आपल्या छोट्याशा गावामध्ये देखील चांगल्या प्रकारचा उत्कृष्ट अशा प्रकारचा प्रतिसाद मतदारांकडून आता देण्यात येतोय. लोक येतात, उत्स्फूर्तपणे मतदान करून जात आहेत आणि लोकशाही त्या ठिकाणी बळकट करतात. सामान्य जनता या निवडणुकीकडे कशा प्रकारे पाहते? सामान्य जनतेचं जर म्हटलं तर आता देशामध्ये ज्या ज्या अडीअडचणी समस्या असतील किंवा जे जे काही प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नावरती एक कुठंतरी ताळेबंद राखण्यासाठी जे शासन निर्णय घेतले जातात त्या शासनाच्या निर्णयाला समर्थन कशा प्रकारे आणि कोणत्या गटाकडून कशा प्रकारे द्यायचं असं प्रत्येकाची विचारधारा वेगवेगळी असते. अशा प्रकारे ज्याच्या त्याच्या विचाराने जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने मतदानाचा बाजू मांडत असतो आणि मतदानाचा हक्क बजावत आहे. आपण मतदानाचा अधिकार बजावत असताना आपण या ठिकाणी कुठल्या समस्या घेऊन उद्या आज होणाऱ्या या निवडणुकीला सामोरे जातात? मतदानाचे अधिकार बजावत असताना समस्या म्हणून नाही, परंतु मतदानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी उद्या शासन तयार होत असताना शासनामध्ये अनेक महत्वपूर्ण निर्णय असतात. त्यामध्ये शेतकऱ्यांचे विविध प्रश्न असतात, रस्ते, पाणी, विकास आणि जीवनावश्यक ज्या ज्या गरजा आहेत या शासनाच्या सरकारच्या माध्यमातून आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होतो. या सर्व बाबींशी निगडीत असणाऱ्या प्रश्नावरती खऱ्या अर्थानं मतदान म्हणून पाहिलं जातं आणि तो मतदानाचा टक्का या ठिकाणी वाढत आहे. गेल्या 1 महिन्यापासून प्रचार यंत्रणा या ठिकाणी दोन्ही बाजूनी एकमेकावरती टीका करत असताना सामान्य जनता या टीकेकडे कशा प्रकारे पाहते? शेवटी टीका करत असताना वरिष्ठ नेते व मंडळी असतात, पदाधिकारी किंवा उमेदवार असतील किंवा पक्षीय नेते मंडळी असतील, की त्यांची त्यांची बाजू मांडण्यासाठी एकमेकांवरती वार प्रतिवार ही चालू होत असतात. परंतु जनतेला त्या ठिकाणी निर्णय घेत असताना जनतेला माहिती आहे, जनता ही हुशार आहे, चांगलं काय वाईट काय हे जनतेला माहित असतं. म्हणून योग्य निर्णय घेऊन मतदार आणि सर्व जनता योग्यच निर्णय घेईल आणि योग्यच उमेदवार निवडून येतील असे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. गेल्या 1 महिन्यापासून साधारणतः इथं नगर भागातले काही प्रतिनिधी असतील व शिरूर आंबेगाव मधील काही प्रतिनिधी असतील, सातत्याने या ठिकाणी डिंबे धरणाच्या या ठिकाणी बोगद्यावरती निवडणूक होताना आपल्याला दिसत असतो. आपण याकडे कसे पाहता एक शेतकरी म्हणून? शेतकरी म्हणून जर पाहिलं तर शिरूर आंबेगावचा काही भाग लिंबे कालव्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी वलिताखाली येतोय, आलेला आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये शेती करत असताना जिव्हाळ्याचा जो प्रश्न मानला जातो तो पाण्याचा प्रश्न आहे आणि कोणालाही आपल्या तोंडाचा घास पळवलेला आवडणार नाही. म्हणून या जनतेचं या मतदारसंघातलं जे हक्काचं डिंब्याचं पाणी आहे ते निश्चित प्रमाणात याच तालुक्याला वापरण्यात यावं, या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा अशी देखील माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याची भावना आहे. त्या ठिकाणी परंतु दोन्ही उमेदवारांनी ग्वाही दिलेली की आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी कुठल्याही पद्धतीने पळवून दिलं जाणार नाही. आपण याकडे कसे पाहता? शेवटी खाली ज्यांची मागणी ती मागणी करत असतात, ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये लाभ क्षेत्रामध्ये ते धरण आहे त्यांची देखील भूमिका हे पाणी वाचलं पाहिजे. आणि हे दोन्ही करत असताना प्रत्येक उमेदवार प्रत्येक पार्टी त्याची त्याची बाजू मांडत असताना की आम्हाला याच्यापासून कसा फायदा होईल, उद्या मतदानामध्ये आम्हाला फायदा होईल अशा प्रकारची बाजू मांडत असताना काही लोक पाणी नेणार म्हणतात तर काही लोक पाणी जाऊ देणार नाही म्हणतात. परंतु शिरूर आंबेगावची जनता ही पाणी न जाऊन देणाऱ्याच्या पाठीमागे 100% उभी राहील असं मला वाटतं. तर हे होते पिंपरी चिंचवडचे ग्रामस्थ की ज्यांनी त्यांची ठाम भूमिका मांडली व या ठिकाणी आजच्या होणाऱ्या मतदानाच्या उत्सवामध्ये सक्रिय सहभाग घेऊन भरपूर प्रमाणात या ठिकाणी मतदार या मतदार केंद्रावरती उभे आहेत. आपण पाहू शकता की माझ्या डाव्या बाजूला या ठिकाणी मतदारांच्या या ठिकाणी भरपूर मतदार या ठिकाणी उभे आहेत. धन्यवाद.